नमस्कार मित्रांनो, कशा आहेत सगळे? मजेत ना? तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे वैभवनायक ब्लॉग्स. तो मित्रांनो, तुम्ही मागे बघू शकता पूर्ण ग्रीनरी आहे. तुम्हाला वाटलं असेल गावी वगैरे आलं, पण नाही. तर मी आलो आहे पेण हमरापूर येथे. आणि आता इथून जर खाली उतरलो की पुढे पेण हमरापूर म्हणजे बाप्पाचे जे कारखाने आहेत, मोठे मोठे कारखाने आहेत आणि बाप्पाच्या मूर्त्या आपल्याला तिथे पाहायला मिळणार आहे. आणि पेण म्हटलं की बाप्पाचं माहेरघर असं म्हटलं जातं. आणि लास्ट टाइम आपण फर्स्ट टाइम इथे आलो होतो इथे, आणि आपल्यासोबत मित्र होते बाकीचे. आणि आज आपल्याबरोबर आहे अमन. परत हा बघा लागला वहिनींची बोलायला. रोहन आहे आणि मागे ओमकार आहे. तर आता इथून जायचं आहे आणि खूप मजा आली, कारण आजूबाजूचा परिसर एकदम भारी वाटतं. तुम्ही मागे पण बघू शकता, उंच उंच हॉटेल, रस्ते पण खूप भारी आहेत. आणि आम्ही निघताना थोडा पाऊस होता, आता थोडाफार इथे ह्या साईडला तर पाऊस नाही आहे. तुम्ही बाकी बघू शकता. म्हणजे पावसाळ्यात गाडी मी चालवली आमच्या इथे, आणि उन्हाळ्यात आता रोहन चालवतं. सो आता इथून बघायचं आहे, मी तुम्हाला अपडेट देणार आहे कोणकोणते कारखाने आहेत, परत कोणकोणते नवीन नवीन बाप्पाच्या मूर्त्यांचे मॉडेल्स आलेले आहेत ते आपण आजच्या ब्लॉगमध्ये कव्हर करणार आहोत. चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपला इंस्टाग्राम हँडल देखील आहे, त्याला देखील फॉलो करा. चला तर मग जाऊया बाप्पाच्या मूर्त्या बघायला. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, समोर बघत असाल तर आहे पेण हमरापूर. हमरापूरचा बोर्ड आहे. हे ब्रिज जातो आणि इथे जर खाली बघाल तर हा रोड जातो. इथून सरळ गेलात की राईट मारायचा, आणि तिथूनच बाप्पाचं जे माहेरघर आहे ते चालू होतं. आणि बरेचसे लोक इथे आले ना की थोडंफार चुकायला होतं आहे. तर तुम्ही लक्षात ठेवा, हा जो हमरापूर बोर्ड आहे तिथून जर तुम्ही दिसलात खाली उतरायचं आहे. इथं ब्रिज चढायचा नाही, ब्रिजच्या खालून तुम्हाला जायचं आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवा. तोपर्यंत आजूबाजूचा व्ह्यू बघा. वाव, भारी वाटतं इथे. चला तर मग जाऊया, आता बघूया बाप्पाचे कारखाने आपण एक्सप्लोअर करूया. तो मित्रांनो, आता आपण इथे स्टार्टिंगचं जे कारखाना आहे इथे आलेलो आहोत. आणि सुरुवातीला बघाल तर इथे आहे धैर्य कला केंद्र कळवे. आमच्या इथे प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे सुबक गणेश मूर्त्या योग्य ते दरात मिळतील. आणि इथे जर बघाल तर इथे बाप्पाच्या मूर्त्या आहेत. हे बघा, वाव, गणेश गल्ली पॅटर्नमध्ये आहे. बघा, सुंदर सुंदर मूर्त्या. अजून हे सर्व डिस्प्ले मॉडेल्स आहेत इथे बघा. आणि जे कच्च्या मूर्त्या असतात त्या आहेत इथे सध्या तरी. आणि हे बघा, लालबागचा राजा. आणि या सर्व नेकेड मूर्त्या आहेत सध्या तरी. हे बघा, वाव. आणि इथून आता आतमध्ये जाऊया. इथे पण गौरी आरोही कला केंद्र हमरापूर आहे. आणि इथे महादेव आर्ट सुद्धा इथे आता डिस्प्ले तयार केलं आहे, तो पण आपण बघूया इथे जाऊन. महादेव इथे जर बघाल ना, हे बघा, नारळावरती बाप्पाची मूर्ती आहे. हे बघा, ग्रे कलरची, मस्त वाटतं. आणि इथे जर ह्या साईडला जर बालमूर्त्या पण आहेत छोट्या छोट्या ह्या साईडला. आणि इथे आता बघाल तर इथे आहे खंडेरायाची मूर्ती. येळकोट येळकोट जय मल्हार. बघा, ही बाप्पाची मूर्ती मस्त वाटते. छोटी बालमूर्ती आहे आणि बऱ्याचशा मूर्त्या आहेत इथे. आणि हा एक पॅटर्न मस्त वाटतोय बघा, भारी वाटते मूर्ती. आणि लास्ट इयर जो फेमस झालं, ही एक मूर्ती आहे सूर्यफुलावरची. आणि बाजूला पण तिथे बघाल तर ह्या साईडला जे पूर्ण धोतर वर्क जे पारंपरिक रूपमध्ये बाप्पाला सजवलेलं आहे त्या मूर्त्या आहेत. लालबागचा राजा आहे. हे बघा, मस्त मस्त मूर्त्या आहेत. बघा, फेटेवाल्या पण मूर्त्या आहेत. सो हा आहे महादेव आर्ट्स. आणि इथे महादेव आर्ट्सच्या ह्या मूर्त्या आहेत सर्व. अजून पुढे पण एक आर्ट्स आहे, ते पण आपण बघूया. ह्या साईडला बघाल तर इथे आहे गौरी आरोही कला केंद्र हमरापूर. आणि ह्या साईडला जर बघाल तर इथे जे पारंपरिक पद्धतीत बाप्पा सजवलेले आहेत ते सर्व मूर्त्या आहेत. लास्ट इयर जी फेमस झालेली मूर्ती ती पण जर तुम्ही बघाली बघा. बघा, राजेशाही थाटामध्ये असलेली मूर्त्या आहेत, फेटा वर्कवाल्या आहेत.
या सर्व सिंहासनावरच्या मूर्त्या आहेत. स्वामींच्या पण रूपात बाप्पाची मूर्ती आहे. आणि या साईडला जर बघाल तर इथे कच्च्या मूर्त्या आहेत बघा, मोठ्या मोठ्या. वाव. या साईडला जर बघाल तर पूर्ण कारखाना नेकेड मुळाचा जर कच्च्या मूर्त्या काढून ठेवलेल्या आहेत हे बघा. मस्त मस्त मूर्त्या आहेत हे बघा. मोठ्या मूर्त्या आहेत. हे 4 ते 5 फुटाची मूर्ती असेल ही. आणि या साईडला पण आहेत मूर्त्या रेडी झालेल्या आहेत छोट्या छोट्या. मस्त वाटतं ना हे बघा, मस्त वाटते मूर्ती. आणि बाकीच्या कच्च्या मूर्त्या आहेत बघा. ही यावर्षीची लेटेस्ट मूर्ती आहे उंदरावरची. उंदीर मामावरती बसून आला बाप्पा बघा. या अशा मूर्त्या आहेत सर्व. देवीची पण मूर्ती आहे बघा. छोट्यावाल्या पण आहेत वरती. सो मित्रांनो, पहिले जे 2 कारखाने आहेत त्या आपण कव्हर केलेले आहेत आणि खूप सुंदर सुंदर बाप्पाच्या मूर्त्या इथे पाहायला मिळाल्यात. आता तशी इथे सुरुवात आहे आणि मागे अजून बरेचसे कारखाने आहेत ते आपण आता कव्हर करणार आहोत. आणि सुरुवातीला एक होता कारखाना पण तिथे खूप गर्दी होती, त्यामुळे इथे आम्ही तो पहिला होल्ड घेतला आणि इथेच बाप्पाच्या मूर्त्या कव्हर केल्यात. सो आता बघायचं. आणि आज संडे असल्यामुळे ना खूप गर्दी देखील आहे. खूप भक्तगण आलेले आहेत बाप्पाच्या मूर्त्या बघण्यासाठी. किंवा जे आता कोर्टाने जो हे दिला आपल्याला की POPच्या, आणि आता म्हणजे आता POPच्या मूर्त्या आता चालू केल्यात, पण अजून मोठ्या मूर्त्यांचा काही निकाल आला नाही की विसर्जन कुठे करणार वगैरे. पण छोट्या मूर्त्या ज्या आहेत त्या नैसर्गिक पॉन्डमध्ये विसर्जनासाठी माननीय कोर्टाने परमिशन दिलेली आहे आणि सर्व भक्तगण खुश झालेत. कसं वाटतं अमन? खूप जण वाट बघत होते की कोर्टाचा निकाल काय येणार. तारीखवर तारीख येत होती, पण शेवटी बाप्पा आहे, बाप्पाने ऐकलं भक्तांचं आणि स्वतःच्या बाजूने निर्णय दिलेला आहे आणि सगळे भक्तगण खुश झालेले आहेत. सो आता आपण आतमध्ये जायचं आहे. बघूया अजून कोणकोणत्या बाप्पाच्या मूर्त्या बघायला मिळत आहेत त्या. बघाल तर इथे बघा केवढा मोठा कारखाना आहे आणि बाप्पाच्याच मूर्त्या आहेत सर्व आणि कच्च्या मूर्त्या आहेत सर्व. तर इथे बघा काकी बघा काय करतात. काकी फिनिशिंग देत आहेत बघा. मस्त मस्त मूर्त्या आहेत बघा. आणि खूप साऱ्या बऱ्याचशा मूर्त्या आहेत. नवीन नवीन मॉडेल्स आहेत इथे बघा. आणि अख्खा कारखाना भरलेला आहे बघा. त्या कोपऱ्यापासून त्या अगदी पूर्ण कोपरा भरलेला आहे बघा. फक्त पॉलिशिंग करतात. अच्छा, कलरिंगला दुसरीकडे जातात ते बघा. अशा प्रकारे पॉलिशिंग. अच्छा, मोठ्या मूर्त्या आहेत, छोट्या मूर्त्या आहेत. सो अजून बघूया आपण. बरेचसे कारखाने आहेत आजूबाजूला. मित्रांनो, ह्या साईडला बघाल तर इथे पण ज्या कच्च्या मूर्त्या आहेत ती बघा. रामाची जी लास्ट इयर फेमस झाली ती मूर्ती आहे आणि बऱ्याचशा मूर्त्या आहेत इथे बघा. आणि काय काय मूर्त्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत. पेंटिंग चालू आहे हे बघा. मस्त मस्त बाप्पाच्या मूर्त्या आहेत आणि खूप गर्दी आहे. आज जर बघाल तर संडे आहे आणि त्यामुळे खूप गर्दी आहे बघा. बघाल तर इथे मूर्त्यांचे बॉडी पेंट कलर मारून तयार आहे बघा. असं ही बघा दगडूशेठ हलवाई. वाव, क्लास वाटते मूर्ती. आणि ह्या साईडला पण तयार केलेल्या आहेत मूर्त्या बघा. शंकर रूपी आहे. वाव, क्लास वाटते मूर्ती. आणि त्या साईडला पण एक आहे मूर्ती, मी तुम्हाला दाखवतो तिथून. हे बघा. हे बघा. वाव, क्लास वाटते मूर्ती. डोळे पण बघा. या साईडला तर आखणीचं काम चालू आहे.
पण आखणी करताय का? आखणीचं वर्क चालू. नाव काय तुझं? शैलेश पाटील. भारी वाटतं. स्वामींची पण मूर्ती आहे. वाव, क्लास वाटतं. बॉडी पेंट कलर पण भारी वाटतं, एकदम रिअल. मस्त सजवल्यात मूर्त्या इथे बघा. बघा शंकर थीम मध्ये पण आहे. अजून ही एक मस्त वाटते बघा. कोणती आली? हा, ही एक आहे बघा. मस्त वाटते मूर्ती. मित्रांनो, आता आपण आलो आहे सागर कला केंद्र आणि इथे आता बघायच्यात आपल्याला बाप्पाच्या मूर्त्या कोणकोणत्या पद्धतीच्या आहेत आणि खूप मोठा कारखाना आहे. सो आता आपण इथे एक्सप्लोर करूया. POPच्या मूर्त्या आहेत आणि खूप सुंदर सुंदर मूर्त्या आता इथे तर डिस्प्लेला दिसत आहेत आपल्याला. आतमध्ये जाऊन बघूया. तर मित्रांनो, चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपलं इंस्टाग्राम हँडल आहे त्याला देखील फॉलो करा. चला तर मग जाऊया सागर कला केंद्र. सो लेट्स गो. तर मित्रांनो, हा असा बोर्ड आहे सागर कला केंद्र. आमच्या येथे सर्व प्रकारच्या साडो माती, प्लास्टर ऑफ पॅरिस, सुंदर सुबक गणेश मूर्त्या, मातीच्या मूर्त्या ऑर्डरप्रमाणे योग्य ते दरात मिळतील. हा त्यांचा नंबर आहे, पत्ता देखील आहे. सो इथून आता चालू होत आहे कारखाना. हे बघा, सुरुवातीला जर बघाल तर ह्या वर्षी जी विशाल शिंदे यांच्याकडे जी बाप्पाची मूर्ती होती मागी गणेश जयंतीमध्ये, त्या टाईपमध्ये मूर्त्या आहेत ते बघा. सुंदर सुंदर मूर्त्या आहेत हे बघा. आणि इथे सध्या तरी ह्या कच्च्या मूर्त्या आहेत सर्व. तुम्ही बघू शकता पूर्ण ह्या साईडला करून मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत बघा. महाराजा पॅटर्नमध्ये आहे. नेकिड मूर्ती आहे त्यामुळे तुम्हाला फक्त वरूनच दाखवतो आहे बघा. सो इथून आतमध्ये जाऊया आपण. असा कारखाना आहे. वाव, हे बघा. ही जी मूर्ती आहे जी तुम्हाला डिस्प्लेला दाखवली बाहेर, म्हणजे विशाल शिंदे यांच्याकडे जी मूर्ती होती त्या टाईपमध्ये मूर्ती आहे. क्लास वाटते मूर्ती बघा. त्याचबरोबर इथे पण बाकीच्या मूर्त्या आहेत हे बघा. राकेश दादाचा व्हिडिओ बघत असेल, श्री आर्ट्सकडे ही लास्ट टाइम मूर्ती होती हे बघा. भारी वाटते मूर्ती. आणि इथे जर बघाल, वाव, शिंपल्यांमध्ये बाप्पाची मूर्ती बघा. क्लास वाटते मूर्त्या बघा. छोट्या छोट्या बाप्पाच्या मूर्त्या आहेत हे बघा. अघोरी टाईप बाप्पाची मूर्ती आहे. आणि गणेश गल्ली पॅटर्न हे बघा. ऑल टाइम फेवरेट गणेश गल्ली पॅटर्न आहे. सुंदर मूर्ती आहे, ग्लॉस पेंटमध्ये आहे. आणि हे बघा महाराजा पॅटर्न. वाव, मस्त आहे मूर्ती, एकदम मस्त आहे. आणि त्याच्यावरती मुकुटावर बघाल ना तुम्ही, डायमंड वर्क केलेला आहे, मोरपीस लावलं आहे. आणि हातात बघाल तर त्रिशूळ आहे सर्वात मोठा हे बघा. सुंदर वाटतं. एक महाराजा पोजमध्ये आहे. भारी भारी मूर्ती आहेत. आणि या साईडला बघाल तर लाल, हा किती फूट आहे काका लालबागचा राजा? 3 फूट. 3 फुटामध्ये आहे लालबागचा राजा. आणि या साईडला पण आहे, आपण इथे पण बघूया. ह्या सर्व कच्च्या मूर्त्या आहेत इथे. सुंदर वाटते मूर्ती, एकदम शांत. आणि या साईडला बघाल तर पारंपरिक पद्धतीत बाप्पाला सजवलेली आहे बघा. सुंदर एकदम मूर्ती, क्लास आहेत मूर्त्या बघा. विशाल शिंदे पॅटर्नमध्ये आहेत, महाराजा पोजमध्ये आहेत बघा, बाळूमामांच्या रूपात.
बाळूमामाच्या नावानं चांगलं मस्त आहेत. आणि ह्या साईडला जर बघाल तर हे सर्व कच्च्या मूर्त्या आहेत. इथे खूप मोठा कारखाना आहे हा बघाल तर. बघा महाराजा पोजमध्ये आहेत सर्व. साईबाबांच्या रूपामध्ये देखील आहे बाप्पाची मूर्ती. चिंतामणी पॅटर्न, लास्ट इयर जो चिंतामणीचा होता तो पण आहे. त्या साईडला पण आहेत, आपण बघूया आधी. पहिले हा डिस्प्ले बघून जाऊया. बघा सुंदर वाटतात मूर्ती. बघा फेटा लावलेल्या आहेत. बघा ह्या मूर्तीला जास्त मागणी होती लास्ट टाइम, आठवत आहे ना अमन? हे बघा ही एक क्लास वाटते मूर्ती. सर्व या 2 फुटाच्या मूर्त्या आहेत. बघा लालबागचा राजा. त्याचबरोबर इथे शंकररूपी मूर्ती आहे. हा एक मस्त वाटतं. असं वाटलं 2 फुटामध्ये आहे ही मूर्ती. तुझं डेकोरेशन पण तर विष्णुरूपी मूर्ती आहे. हा किती फूट आहे? 2.5 फूट आहे. मस्त वाटतं. आणि या साईडला बघाल तर चिंतामणी आहे. चिंतामणी पॅटर्न मूर्ती आहे. स्किन कलर फक्त मारलेला मूर्तीला. आणि या साईडला पण शंकररूपी बाप्पाची मूर्ती आहे. नंदीवर बसलेला आहे. आणि बऱ्याचशा मूर्त्या आहेत. छोट्या मूर्त्यांमध्ये बाळ गणेश रूपात आहेत, मोठ्या मूर्त्या आहेत. मस्त मस्त मूर्त्या आहेत. ही बघा ही एक मूर्ती आहे ना, क्लास वाटते मूर्ती, हो ना? ही पेंट केलेली मी तुम्हाला दाखवली तिथे डिस्प्लेला, अजून त्यांनी लावली नाही, पण तिथे साईडला ठेवलेली आहे मूर्ती. आणि या साईडला बघाल तर इथे पेंटिंगचं काम चाललं आहे. दाखवतो. पेंटिंगचं काम चालू आहे इथे. हा काय करतोय? ओके. मस्त पेंट केलात मूर्त्या. क्लास वाटतात ना. आणि त्या साईडला जे स्किन कलर वगैरे आहे ते मारतात. ही किती फुटात आहे ती वाली? 2.5 फुटात आहे. या साईडला पण मूर्त्या मस्त वाटतात. ते बघा बालरूपी मूर्ती आहे, स्वान आहे, खूप सुंदर. आणि दगडूशेठ बघा विदाऊट ज्वेलरीवाला आहे. लालबागचा राजा आहे. बऱ्याचशा मूर्त्या आहेत अजून पेंट व्हायच्या बाकी आहेत. आणि खूप सुंदर असा कारखाना आहे. आणि बाप्पाच्या मूर्त्या पण भारी भारी आहेत. तिथे लय आवडल्या मूर्त्या. बालरूपी मूर्त्या खास करून खूप छान वाटतात. इथे पण आहे ते बघा, भारीच वाटते ही मूर्ती विष्णुरूपी. हे बघा स्वामी रूपीमध्ये पण बाप्पा आहेत. हसरा चेहरा वाटतं स्वामींचा. बघा शंख शिपल्यामध्ये आहे. अघोरी बघा. आणि ही मोठी मूर्ती आहे महाराजा पॅटर्नमध्ये. सो मित्रांनो आलो आता श्री गणेश कला केंद्र. सो इथे बघाल तर इथे मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत सर्व. हे बघा क्लास वाटते मूर्ती. म्हणजे आता फक्त धोतर असं घालून ठेव कारण डिस्प्लेला आहे. हे बघा मस्त वाटतं. आणि ह्या मूर्त्या आहेत. हे बघा वाव क्लास वाटतात मूर्त्या. बघा आणि अजून बघूया बाजूबाजूला तेव्हा कसे लोक सर्व मूर्त्या घ्यायला आलेले आहेत. हे बघा डिस्प्लेला लावले आहेत. वाव हे बघा मस्त वाटतं मूर्ती. क्लासिक मूर्त्या आहेत ना. हे बघा दगडूशेठ हलवाई. खूप जणांची मागणी असते मूर्त्यांसाठी. बघा दगडूशेठ. वाव हा एक मूर्ती मस्त आहे बघा बाप्पाची, सिल्वर कलरमध्ये. बघा क्लास आहेत मूर्त्या एकदम. सो इथे जर बघाल तर इथे सर्व ह्याच्या विदाऊट पेंटवाल्या मूर्त्या आहेत. म्हणजे आता फक्त
ज्या मूर्त्यांचे म्हणजे काय म्हणता येईल कलर मारायच्या बाकी आहेत त्या मूर्त्या आहेत सर्व. हे बघा मस्त वाटतात. ह्या साईडला पण बघाल तर खूप जास्त मूर्त्या आहेत इथे. जे बघा आगरी कोळी पॅटर्नमध्ये आहे, कलर बाकी आहे अजून. बघा मस्त मस्त मूर्त्या आहेत. लोक बघा कशी बाप्पाच्या मूर्त्या सिलेक्ट करायला आलेत. तर मित्रांनो आता मी आलो होतो हमरापूरमध्ये आणि गणपतीच्या कारखान्यांची शूट चालू होते आणि काय काय कारखान्यात नाही इथे म्हणजे काय काय नाही, पूर्ण जे अमरापूरमधले जेवढे पण कारखाने आहेत सर्व बंद आहेत आणि कोर्टाचा जो नियम आहे जो निकाल लागला त्यावरती इथे सेलिब्रेशन चालू होतं आणि त्यामुळे कारखाने सर्व बंद आहेत. सो आता मी तुम्हाला ते सेलिब्रेशन करतानाचा व्हिडिओ तुम्हाला ब्लॉगच्या पुढे दाखवणार आहे. खूप मजा आली कारण जल्लोष आणि शेवटी बाप्पाचं हे माहेरघर असं म्हटलं जातं पेण अमरापूर. सो खूप जल्लोषात इथे तुम्ही बघू शकता रस्त्यावर आधी आमचे शर्ट टी शर्ट सर्व आम्ही लाल लाल झालो आणि खास करून इकडची लोकं आहेत ना खूप रिस्पेक्ट देतात यूट्यूबर्सला किंवा बाहेरची जी लोकं असतील तर सर्वांना रिस्पेक्ट देतात, खूप चांगल्या आदरातिथ्य करत आहेत. सो तुम्हाला आता ब्लॉगच्या पुढे दाखवणार आहे कसं सेलिब्रेशन करत आहे. बाप्पाची एक मोठी मूर्ती देखील त्यांनी आणलेली आणि खूप जल्लोषात स्वागत करत आहेत कोर्टाचा नियमाचा. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो अमरापूरमध्ये आलेलो आणि कोर्टाचा जो निकाल आहे तो आता लागलेला आहे आणि खूप आपल्या बाप्पाच्या दिशेने जो निकाल लागलेला आहे आणि खरंच खूप सगळीकडे जे भक्त आहेत ते खरंच खूप आनंदमय झालेले आहेत आणि गणेश उत्सवाला अगदी काही दिवसच उरलेले आहेत आणि खूप जोरात असा जल्लोष सुरू झालेला आहे. पेण अमरापूरमध्ये बाप्पाचं माहेरघर असं म्हटलं जातं आणि जल्लोषात स्वागत केलेलं आहे नियमांचं आणि खूप भारी वाटतं आता. आणि आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करा सांगा, कारण हा एक्सेप्टेड नव्हता ब्लॉग आम्हाला, कारण आम्ही विचार करून नाही आलेलो की असं काय सेलिब्रेशन वगैरे असेल इथे. अचानक आम्हाला त्या कारखान्यात बोलले की असं असं सेलिब्रेशन आहे
सो नक्की तुम्ही तिथे जा. तर काय काय माझे मित्रमंडळी पण भेटले ऑफिसचे, आपले सगळी गँग आलेली आहे आणि तिथे पण शूट केलं. खूप भारी मजा आली. लोक पण खूप चांगले सपोर्टिव्ह आहेत आणि भारी वाटलं इथे. कसं वाटलं भावा? खूप मस्त. काय सपोर्ट मिळाला यार. तू नाचला ना वाटतं? नाचत होतो मी. आता आलो मी इकडे मागे. सो आता चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर त्यांना सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपण भेटे असाच नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पाहायला विसरू नका वैभव नाईक ब्लॉग. गणपती बाप्पा.